नमस्कार. ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ग्रेव्हीवाले पनीर. त्यासाठी मी 150 ग्रॅम पनीर घेतले आहे. ते असे पीसेसमध्ये कट करून घेतलेले. काही खडे मसाले आहे. एक दालचिनीचा तुकडा, मोठी इलायची, 2 तेजपत्ता, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 मिरी, हिरवी इलायची, एक मीडियम साईजचा चिरून घेतलेला कांदा, ठेचून घेतलेला लसूण, लाल तिखट चवीनुसार, थोडासा गरम मसाला, 3 टमाटे, 3 हिरव्या मिरच्या याचे आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे. चला तर आपण सगळ्यात अगोदर पनीर थोडेसे तळून घेणार आहोत. गॅसवरती कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये पनीर तळण्यासाठी तेल टाकलेलं आहे. आपण पनीरचे पीसेस थोडेसे तळून घेणार आहोत. तेल छान गरम झालेलं आहे. पनीरचे पीसेस टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीचं होऊ द्यायचं आहे आपल्याला, जास्त लाल करायचं नाही. त्याला आपण काढून घेणार आहोत. ग्रेव्ही बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे. पनीरचंच तेल मी याच्यामध्ये टाकलेलं आहे, 2 पळी. तेल छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आपले खडे मसाले टाकून घेणार आहोत. तेजपत्ता, मोठी इलायची, दालचिनी, 4-5 लवंग, 4-5 मिरी, ठेचून घेतलेला लसूण, थोडंसं जिरं, कांदा, कांदा आपल्याला छान लालसर होऊ द्यायचा आहे. हे बघा, कांदा छान लालसर झालेला आहे. आपण याच्यामध्ये आपली टमाट्याची ग्रेव्ही टाकून घेणार आहोत. छान हलवून घ्यायचं. हे छान एकजीव झालेलं आहे. याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत. थोडीशी हळद, गरम मसाला थोडासा, लाल तिखट चवीनुसार. आपले मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे. आपले मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहे. हे बघा, अगदी घरच्या साहित्यात आपण हे बनवलेलं आहे. यामध्येच आपण आपलं पनीर टाकून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर. 1-2 मिनिटे आपण पनीर याच्यामध्ये छान असं मुरजू देणार आहोत. 2 मिनिटे आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये पनीर छान मुरजू दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. ग्रेव्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, घट्ट किंवा पतली. चवीनुसार मीठ. हलवून घ्यायचं. मीडियम गॅसवर आपण याला 2 ते 3 मिनिटं शिजू देणार आहोत. ही पनीरची भाजी तयार झालेली आहे. आपण एकदा बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आपलं ग्रेव्हीवालं पनीर तयार झालेलं आहे. खूप छान सुगंध येत आहे. आपण याच्यावरती थोडंसं पनीर किसून टाकणार आहोत. थोडीशी कोथिंबीर,
चला तर आपलं ग्रेव्हीवालं पनीर खाण्यासाठी तयार झालेलं आहे. मी बनवलेल्या पद्धतीने ग्रेव्हीवाले पनीर कसे वाटले ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ताईस किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.